अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले अद्यापही फरार आहे। 72 तासानंतरही खोक्या भोसलेचा शोध घेण्यात पोलीस अपयशी झालेत। खोक्या भोसलेच्या कारनाम्यांचे नवनवीन व्हिडिओ आता समोर आले। खोक्या भोसलेला अटक करण्यासाठी आज शिरूर कासार बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा सुद्धा निघणार आहे। मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सहभागी होणार आहेत। आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याचं निवेदन पोलिसांना देण्यात येणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, खरं तर राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून खोक्या त्या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि खोक्याचे नवनवीन व्हिडिओ आता समोर आले। मात्र तब्बल 72 तासानंतरही तो फरार आहे आणि त्या ठिकाणी आता मोर्चा सुद्धा काढला जाणार आहे। काय अपडेट? नक्कीच, कारण सतीश भोसलेच्या विरोधात जवळपास 3 दिवस झाले गुन्हा दाखल होऊन तरी देखील त्याला अद्याप अटक झालेली नाही आणि पोलिसांचे 2 पथक त्याच्या मागावर असतानाही तो पोलिसांना मिळून येत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय। आता या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज शिरूर बंदची हाक देण्यात आली। याबरोबरच शिरूर पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये जे पीडित कुटुंब आहेत ते देखील सहभागी होणार असून मोठ्या संख्येने लोक या मोर्चाला येण्याचा केला जातो। दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे असतील, हे देखील सहभागी होणार असून आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। आता या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो आणि पोलीस मोर्चेकरांची कशा पद्धतीने समजूत घालतात आणि खोक्याला अटक कधी होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, या घडामोडी संदर्भातले मोर्चा संदर्भातले वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडे घेतच राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।